चला तर मग आज एका अशा प्राचीन कथेमध्ये जाऊया जिथे प्रेम, त्याग आणि विश्वास यांची परीक्षा अत्यंत कठोरपणे घेतली जाते. ही गोष्ट आहे चुल्लपदुम जातकाची, जी आपल्याला विश्वास आणि विश्वासघात यांच्यामधल्या दुसर रेषेवर घेऊन जाते. विचार करा, विश्वासघाताचं टोक काय असू शकतं? जेव्हा आपलीच एखादी जवळची व्यक्ती पाठीत खंजीर खुपसते तेव्हा त्या धक्क्याची तीव्रता किती असेल? ही कथा आपल्याला याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. ही गोष्ट खरं तर फक्त एक गोष्ट नाहीये, ती एका विशिष्ट कारणासाठी सांगितली जातीये. ही कथा सांगितली जात आहे एका भिक्षूसाठी, जो संसारिक मोहामध्ये अडकून आपला मार्ग, आपलं ध्येय विसरत चालला आहे. त्याला पुन्हा योग्य दिशा दाखवण्यासाठीच या कथेचा जन्म झाला. तर होतं काय की भगवान बुद्धांना दिसतं की त्यांचा एक शिष्य मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. मग ते त्याला थेट उपदेश करण्याऐवजी एका खूप शक्तिशाली कथेचा आधार घेतात. एक अशी कथा जी त्याला त्याच्या समस्येचं मूळ आरशासारखाच स्पष्ट दाखवेल. आणि कथेची सुरुवातच होते एका धक्कादायक विधानाने. बुद्ध त्या भिक्षूला सांगतात की स्त्रिया या स्वभावानेच कृतज्ञ आणि विश्वासघातकी असतात. ते म्हणतात की अरे, प्राचीन काळातल्या ज्ञानी लोकांनी तर त्यांच्यासाठी स्वतःच्या गुडघ्यातून रक्त काढून प्यायला दिलं, पण तरीही ते त्यांचं मन जिंकू शकले नाहीत. हे एकच वाक्य या संपूर्ण कथेचा सूर निश्चित करतं. तर चला आपण जाऊया त्या प्राचीन काळात. गोष्ट सुरू होते बनारसच्या राज्यात, जिथे पदुम नावाचा एक राजकुमार आपल्या 6 भावांसोबत अगदी आनंदात राहत होता. पण त्यांच्या आयुष्यात लवकरच एक भयंकर वादळ येणार होतं. पण बघा, नशिबाचा खेळ कसा असतो. राजदरबारातल्या राजकारणामुळे केवळ एका खोट्या संशयावरून खुद्द राजा आपल्या 7ही मुलांना आणि त्यांच्या सुनांना राज्यातून हद्दपार करतो. आता त्यांना एका निर्जन भयान जंगलात आश्रय घ्यावा लागतो, जिथे जगण्यासाठीचा खरा संघर्ष सुरू होतो. आता जंगलातले दिवस ते तर अक्षरशः काळरात्र होते. खायला काहीच नाही आणि भुकेमुळे माणसं सैतान बनतात. जगण्यासाठी एक अमानुष निर्णय घेतला जातो. पहिल्या दिवशी सर्वात लहान भावाच्या पत्नीला मारून खाल्लं जातं. पुढच्या 5 दिवसांत आणखी 5 सुनांचा बळी जातो. आणि 7व्या दिवशी जेव्हा पदुमच्या पत्नीची पाळी येते तेव्हा तो तिला वाचवण्यासाठी तिथून पळून जायचा निर्णय घेतो. हा निर्णय त्यांच्या भविष्याला एक नवीन पण अत्यंत धोकादायक वळण देतो. कल्पना करा, जंगलात भटकतायत आणि पत्नीचा जीव तहानेनं व्याकुळ झालाय, पाणी कुठेच नाही. तेव्हा राजकुमार पदुम असा त्याग करतो ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. तो आपल्या तलवारीने स्वतःच्या गुडघ्यावर वार करतो आणि तिला जगवण्यासाठी आपलं रक्त प्यायला देतो. हे होतं त्याच्या प्रेमाचं आणि त्यागाचं सर्वोच्च शिखर. पुढे ते दोघे एका आश्रमात कसंबसं आपलं नवीन आयुष्य सुरू करतात. एके दिवशी राजकुमार पदुमला गंगेच्या पाण्यात एक माणूस वाहून येताना दिसतो. त्याचे हात, पाय, नाक, कान सगळं कापलेलं असतं. म्हणजे ही शिक्षा एका भयंकर गुन्हेगारालाच मिळते. तरीही राजकुमाराचं मन बघा, किती दयाळू. तो त्याला घरी आणतो, त्याची सेवा करतो. पण म्हणतात ना, कधीकधी तुमची दयाच तुमच्या अंगाशी येते. तसंच काहीसं झालं. ज्या पतीने तिच्यासाठी स्वतःचं रक्त दिलं होतं, ती पत्नी त्याला विसरून त्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडते. आता तिचा पतीच तिच्या आड येतोय असं तिला वाटू लागतं आणि ती त्याला संपवण्याचा कट रचते. मग ती एक भयानक डाव रचते. ती पूजेच्या बहाण्याने राजकुमाराला एका उंच कड्याच्या टोकावर घेऊन जाते आणि त्याला म्हणते की मला तुमच्या भोवती प्रदक्षिणा घालून तुमचा आदर करायचा आहे. आणि ज्या क्षणी तो डोळे मिटून उभा राहतो त्याच क्षणी ती मागून त्याला दरीत ढकलून देते. विश्वासघात. तिला वाटलं झालं, काटा निघाला. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोड मारी. राजकुमाराचा शेवट झालेला नव्हता. उलट इथून कथेचा दुसरा अध्याय सुरू होतो, न्यायाचा अध्याय, जिथे नशिबाचं चक्र पूर्णपणे फिरणार होतं. कड्यावरून खाली पडताना राजकुमार एका मोठ्या उंबराच्या झाडावर अडकतो आणि त्याचा जीव वाचतो. आणि तिथे त्याला मदत कोण करतं? तर एक भला मोठा घोरपड. ती त्याची मैत्रीण बनते आणि तिच्याच मदतीने तो त्या दरीतून बाहेर येतो आणि पुन्हा माणसांच्या वस्तीकडे जायचा मार्ग शोधतो. बनारसला पोहोचल्यावर त्याला कळतं की त्याच्या वडिलांचं निधन झालंय. राज्याचा खरा वारस म्हणून लोक त्याला सिंहासनावर बसवतात आणि अशा प्रकारे तो राजकुमार आता बनतो राजा पदुम, जो आपल्या न्यायासाठी आणि दानशूरतेसाठी ओळखला जाऊ लागतो. आता बरीच वर्षे लोटतात. राजा पदुम आपल्या राज्यात न्यायदान करतोय, दानधर्म करतोय. आणि मग एके दिवशी त्याच्या दानशाळेत एक स्त्री येते, जिच्या डोक्यावर एक टोपली असते आणि त्या टोपलीत तिचा अपंग नवरा असतो. राजा तिला पाहताच ओळखतो. ती त्याचीच विश्वासघातकी पत्नी असते. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी सगळ्यांसमोर ती असं काही भासवतीये
की जणू तिच्यासारखी पतिव्रता कोणी नाहीच. ती म्हणते, हा माझा नवरा आहे, माझ्या घरच्यांनीच माझं लग्न लावून दिले आणि मी त्याची सेवा करतीये. पण राजा पदुमाला सगळं सत्य माहीत होतं. तिचा खोटेपणा त्याला आरशासारखा स्पष्ट दिसत होता. तेव्हा राजा आपली ओळख उघड करतो. तो गर्जना करून म्हणतो, अरे तुला काय वाटलं, मी मेलो? बघ, मी जिवंत आहे आणि तू तर स्वतःच्या कपाळावर मृत्यू लिहून इथे आली आहेस. त्याचे शब्द ऐकताच तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडतो. तिचा सगळा खेळ खल्लास होतो. आता विचार करा, राजाच्या मनात काय आग पेटली असेल. पण तरीही तो आपला राग आवरतो. तो त्यांना मृत्यूदंड देत नाही. त्याऐवजी तो त्या दोघांनाही राज्यातून हद्दपार करतो आणि शिक्षा म्हणून ती टोपली तिच्या डोक्यावर कायमची चिकटवली जाते, तिच्या पापाचं जिवंत प्रतीक म्हणून. तर अशी होती ही कथा. आणि ही कथा संपल्यावर बुद्ध त्या डळमळीत झालेल्या भिक्षूकडे वळतात आणि त्याला या कथेमागचा खरा अर्थ समजावून सांगतात. आणि मग बुद्ध त्या कथेचं खरं रहस्य उलगडतात. ते सांगतात, अरे ही काही साधी गोष्ट नव्हती. कथेतील प्रत्येक पात्र हे त्यांच्या वर्तमानातलं कोणीतरी होतं. ती विश्वासघातकी पत्नी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तीच स्त्री होती जिच्या मोहात तो भिक्षू अडकला होता. तो गुन्हेगार म्हणजे बुद्धांचा कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त. आणि स्वतः राजा पदुम ते दुसरे कोणी नसून स्वतः बुद्धच त्यांच्या पूर्वीच्या जन्मात होते. हे सगळं ऐकल्यावर त्या भिक्षूच्या डोक्यात जणू काही प्रकाश पडतो. त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. आसक्ती आणि मोह किती विनाशकारी ठरू शकतात हे त्याला त्या क्षणी पटतं. त्याचं भरकटलेलं मन शांत होतं आणि तो पुन्हा एकदा ज्ञानाच्या मार्गावर स्थिर होतो. आणि ही कथा जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. खरा धोका त्या विश्वासघातकी पत्नीमध्ये होता की तिच्या मनातल्या आसक्तीमध्ये? धोका बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा व्यक्तींमध्ये असतो की आपल्या आत असलेल्या अतृप्त भावनांमध्ये असतो? या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायचं आहे.